नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण उडद स्पेशल पापड आटाचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर यावरती लिहिलेलं आहे 100% अनपॉलिश डाळीपासून बनवलेले, अत्याधुनिक मशीनद्वारे हायजेनिकल बनवलेले आहेत आणि नवीन रेसिपीमुळे हे पापड आपले क्रिस्पी असे होणार आहेत। तर तुम्ही या रामबंधू पापड आट्याचे नक्की पापड बनवू शकता, अतिशय चविष्ट असे बनतात। आता पाहूयात, या पॅकेटवरती रेसिपी ही दिलेली असते आणि याची प्राइस आहे 240 रुपये। तर पाहूयात यावरती दिलेली रेसिपी काय आहे ते। 1 किलो रामबंधू पापड आटा घेऊन त्यात गरजेनुसार 375 ते 400 मिली पाणी मिसळावे व मिश्रण एकजीव करून 30 मिनिटे झाकून ठेवावे। त्यानंतर आट्याला थोडे तेल लावून कुटून व हाताने तोडून एकजीव मिसळून घ्यावे। आटा मळून झाल्यावर लगेच गोलाकार रोल करावे। त्यानंतर थोडे तेल लावून हव्या त्या आकाराचे लाट्या करून घ्याव्यात आणि त्यानंतर पापड लाटून हलक्या उन्हामध्ये आपल्याला वाळवायचे आहेत। आणि याच्यावरती टीप दिलेली आहे। दुसऱ्या दिवशी पापडांना थोडी हवा देऊन हवाबंद डब्यात साठवावेत। पापड लाटताना तेल आणि पिठाचा कमीत कमी वापर करावा। पापड कडक उन्हात वाळवणे टाळावे। तर आता चला आपण रेसिपी सुरुवात करूया। यावरती हे लायटरही फ्री आलेलं आहे। तर यामध्ये 1 किलो आटा असतो। तर आता इथे आपण अर्ध्या आट्याचे पापड बनवणार आहोत। अगदी परफेक्ट अशी रेसिपी बनते। नक्कीच रामबंधू पापड आट्याचे तुम्ही डाळ दळून आणा, पापड मसाला करा, त्यापेक्षा हे पॉकेट एकदम बेस्ट आहे। तर आता ही कणिक मळून घेऊयात। यामध्ये आपल्याला मीठ टाकायची गरज नाही आहे। थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेऊयात। तर आपलं पीठ भिजवून झालेलं आहे। आता याला आपल्याला अर्धा तास मुरायला एका डब्यामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ लवकर मुरेल। तर आपण अर्धा तास या डब्यामध्ये ठेवून देणार आहोत। आता याला आपण तेल लावलेलं नाही आहे। जेव्हा अर्धा तास मुरून जाईल त्यानंतर आपण याला थोडंसं हलक्या हाताने तेल लावून मळून घेणार आहोत। अगदी फार असं काही मळायचं नाही आहे किंवा कुटायचं वगैरे काही नाही आहे। छान हाताने मळून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गाठी राहणार नाही। अर्धा तास झालेला आहे। डब्यातून पीठ बाहेर काढून घेते आणि हाताला तेल लावून छान हा हुंडा परत मळून घेऊया। अशा पद्धतीने पापड आटा भिजवणं ही खूप सोपी आहे। जसं आपण कणिक मळतो थोडं कडक मळायचं आहे। थोडं तेल लावून मळून घेऊयात। अतिशय सोपी असं पापड करणं आहे। याआधीही आपण मागच्या वर्षी पापड बनवले होते, त्याला बरेचसे व्ह्यू आलेले आहेत, तर तुम्ही तेही पाहू शकता। आता छान एक छोटा गोळा घेतला, त्याची लांब अशी लाटी तयार करून घेतली आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेत आहोत। या पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा किंवा पाहिजे त्या साईजचा तुम्ही पापड बनवू शकता, छोटा मोठा। आता मी इथे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे। फॅन चालू आहे आणि हे गोळे कडक होईल म्हणून मी हवाबंद डब्यामध्येच ठेवते आणि लागणार तसे एक एक काढून छान पापड लाटून घेते। पोळीपाटाला थोडं तेल लावून घेतलं, जेणेकरून पापड पोळीपाटाला चिटकणार नाही। आपल्याला इथे पापड बनवताना तेल आणि आट्याचा वापर अगदी कमीत कमी करायचा आहे। तर मी इथे थोडा आटा लावून घेतलेला आहे। आता छान पापड तयार करून घेऊयात। हवं तर तुम्ही तेलानेही लाटू शकता किंवा थोडंसं पीठ लावूनही लाटू शकता। अगदी छोटे छोटे पापड मी इथे लाटून घेणार आहे। पाहू शकता या साईजचा अशा पद्धतीने छान असा पापड लाटून तयार होतो। फाटत नाही, चिटकत नाही, काहीच नाही। तर हा रामबंधूचा पापड आटा एकदम बेस्ट आहे। तर आपला इथे पापड तयार आहे। अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेणार आहे। हे पापड मी फॅनच्याच हवेमध्ये सुकवणार आहे, लगेच सुकतात। तर अशा पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेऊ। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ममताज रेसिपी मराठीचे व्हिडिओ नक्की पाहत राहा।
तर अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहे। पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात। नेक्स्ट व्हिडिओ पण मी याच आट्याचा छान मसाल्याचे पापड कसे